मुझे ये तो नहीं पता मैं जीतूंगा कैसे, मगर मुझे इतना पता है हारने वाला तो नहीं हूं मैं। गोळ्याची भाग तिसऱ्यातली एक्सरसाइज खूप महत्वाची एक्सरसाइज आहे। ही एक्सरसाइज केल्यानंतर 100% तुमची ग्रिप, पोझिशन आणि जर्क साठी फायदा होणार आहे। तर बघा तिसरी एक्सरसाइज, ग्रिप प्रॉपर पकडायची दोन्ही हातामध्ये, वेट व्हायचं, वन पोझिशन करायची आणि स्लो करायची। त्याची ताकद लागली पाहिजे, ऑल बॉडीची ताकद लागली पाहिजे, तर तुमचा थ्रो व्यवस्थित होईल, जर्क व्यवस्थित येईल। आणि ही करते वेळेस सगळ्यात महत्वाचं ग्रिप महत्वाचे आहे आणि पोझिशन महत्वाचे आहे। बघा ही वन पोझिशन आणि टू पोझिशन करते वेळेस फॉलो थ्रो व्यवस्थित झाला पाहिजे। साठी बॅकसाठी 1 3 लँडिंग करायचं आहे। वन अगेन थ्रो बघा परत 1 2 मित्रांनो, शॉर्टपुट ग्रिप ना तुमचा थ्रो हे असा पकडताय ना, तर मी हा थ्रो असा मला वाटत नाही एवढा थ्रो, या थ्रोला तुमच्या आर्म्समध्ये पॉवर लागेल जास्त। मी पूर्ण पट यूज करतो, म्हणजे हे पूर्ण पाम आहे ना तुमचा, हा पाम पूर्ण मी पुशला लावतो असा, आणि हा पाम असा पकडून लास्टला फक्त हे स्ट्रो अप करतो, ठीक आहे। तुमचे आर्म्स, फिंगर्स बॅक साईडला आणि पामवर थ्रो येऊन तुमचा लेग फोर्स किंवा हँड फोर्स पूर्ण आमचं ओपन करतो। जसं की बघा पाम फोर्स कसा लावायचा या व्हिडिओमध्ये बघा। तुमचा गोळा जात नसेल तर कोणती एक्सरसाइज केली पाहिजे? मित्रांनो, तुम्ही जर का रेग्युलर गोळा टाकत असाल तर तुमचा गोळा वाढणार नाही। तुम्ही गोळ्याच्या आठवड्यातून 2-3 वेळा एक्सरसाइज केल्या पाहिजेत आणि तुम्ही 2-3 वेळा थ्रो केला पाहिजे। एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला गाडून टाक भीती ले मार्केट करत होता ना, या उठवलं बघा। मित्रांनो, थ्रोवर साठी म्हणजे गोळा फेक असू द्या किंवा भाला फेक असू द्या, सगळ्या थ्रोवर साठी एक वर्कआउट बेस्ट आहे। आपल्याला याच्यावर तुम्हाला वर्कआउट दाखवतो। एक 30-30 सेकंदाचे 3 सेट करायचे। ज्यांना जड वाटत असेल बार त्यांनी हलका बार घ्यायचा, असं अंतर घ्यायचं या पद्धतीने। शर्ट कायला म्हणजे बॉडी दाखवायची पहिल्यापासून घाण सवय। नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती गोळा जंगल में शेर 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 बाहों में मोर, जंगल में शेर बाहों में मोर, शेरों में चोर हो रहा मैं। आपको ऐसे करके नहीं रखना है, आपको पूरा ऐसे हाथ को खोल के रखना है। अब दूसरी बात आपको क्या ध्यान रखना है, आप बिना स्टेप के अगर फेंक रहे हैं तो आप इतना करीब रहें और अपने गोले को अपने कान के नीचे ऐसे चिपका लें। ऐसे चिपकाने के बाद कई लोग क्या करते हैं, इस हाथ को ऐसे। जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा गोळा फेक करत असताना काही बेसिक गोष्टी आज तुम्हाला मी सांगतो। बेसिक वर्कआउट आहे सांगतो, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। गोळा
फेकण्या अगोदर बॉडी पूर्ण प्रॉपर गरम असणं गरजेचं आहे. हे बघा, माझ्या बॉडीमधनं घाम येत आहे. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, विद्यार्थी मित्रांनो गोळा फेकला नक्की झटका कसा लावायचा बऱ्याचशा मुलांचा प्रश्न असतो. त्यासोबत अजून एक प्रश्न असतो त्यांचा की सर गोळा नक्की असा मनगटाने टाकायचा की बोटाने टाकायचा. तर माझं असं मत आहे, गोळा जर तुम्ही बोटाने